नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। व्हिडिओ बनवण्याचं असं खास काही कारण नाही कसं आहे। आपल्या पावसाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलाय तो खरंच अपेक्षित नव्हता। म्हणजे 3000पेक्षाही जास्त व्ह्यूज आहेत त्याला आणि त्या तुमच्या प्रेमासाठी, आशीर्वादांसाठी खूप खूप कृतज्ञता, मनापासून आभार। याच व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या मी विशाखा या यूट्यूबच्या कुटुंबात बरेच सदस्य सामील झालेत, तर त्या सगळ्यांचं मी विशाखा मनापासून स्वागत करते। आणि तुम्ही सगळेजण आपल्या या छोट्याशा कुटुंबाचा एक भाग झाला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आणि काही जणांनी मला असंही सुचवलं की विशाखा असे छान छान व्हिडिओ बनवत राहा, तर हो, असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येत राहणार आहेत। पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला लाईक करून शेअर करावं लागणार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावं लागणार आहे। व्हिडिओ सुरू तर केला आहे, आता मला माहीत नाही आहे हा व्हिडिओ कुठपर्यंत जाणार आहे, पण एकदा सुरुवात झाली तर शेवट तरी होतो म्हणून सुरुवात केली। आता बघू या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आणि मलासुद्धा काय काय पाहायला मिळतं आहे। चला आता मी कामाला जाते, तुम्हीसुद्धा काम करा, कारण पोट भरायचं आहे, कमवायला लागणार आहे। चला, वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द व्हिडिओ। आली आहे मी घरी आणि कोकणात सध्या काय चालू आहे ना हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आहे। डोक्याला हे कापड गुंडाळलं आहे कारण धूळ उडेल आणि ऊनसुद्धा खूप आहे। ह्या क्लिपमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये कोकणात पावसाळ्यापूर्वी काय काय कामं करतात हे दाखवण्याचा एक प्रयत्न करते आहे। एक सगळ्यात मोठं काम जे पहिल्यांदा प्रत्येक कोकणी माणूस ज्याच्याकडे शेती आहे तो करतो ते म्हणजे पेंडा भरणं। पेंडा भरून झाला आहे, पण आता लाकडं भरायची आहेत। थोडीशी मम्मीने भरली आहे, सुरुवात केली आहे, आता तिला मदत करायला हवी आहे ना। तिने किती भरले दाखवते चला। इथे वर आमची खोप तुम्हाला दिसतीये, ती पण लाकडांनी भरली आहे, पण त्यातली लाकडं काढायला नकोत, कारण मम्मी असं नेहमी म्हणते की बघू पुढच्या पावसाळ्यात किंवा पुढच्या उन्हाळ्यात तिला नाही शक्य झालं एखाद्या वेळेला लाकडं जमवायला रानात जाणं, तर ती लाकडं आपण वापरायची एवढा पुढचा विचार तिने केला आहे। आणि त्यामुळे पावसाळ्यात जेवढी वापरता येतील किंवा जेवढी लागतील तेवढी लाकडं आमच्या घराच्या मागच्या बाजूला जी पडवी आहे ना, जिला सफर असं म्हणतात, तर तिच्यामध्ये ती साठवते आहे आणि भरते आहे। या दाखवते, तो बघा, तो तिथे मागे दिसतोय, ते हात जातो माझा ना, तो तिथे जो मागे आहे तो गुरांचा पेंडा भरून झाला आहे। 2च बैल त्यांच्याकडे, त्यामुळे एवढा पेंडा बास होतो। आणि ही लाकडं मम्मीने माच बाबांकडून करवून घेतला आहे आणि आता ती लाकडं त्यावर रचायला सुरुवात करते आहे। आपण तिला मदत करूया, चला। आपण म्हणजे मी, तुम्ही कुठे येताय? त्या दिवशी जेव्हा मी ही लाकडं नेऊन टाकली आणि आजही जेव्हा हा व्हिडिओ एडिट करते तेव्हा मला आमच्या लहानपणीचे दिवस आठवले, जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी, राणी, रुपा, सागर आम्ही चौघंही जणं आपापल्या घरच्यांना मदत म्हणून लाकडं टाकणं किंवा पेंडा टाकणं अशी कामं करायचो। एक दिवस शिल्पा काकी मला आणि राणीला कामाला मदतीला बोलवायची, तर एखाद दिवस मम्मी रुपा आणि सागरला मदतीला बोलवायची। त्यामुळे आम्ही चौघांनीही उन्हाळ्याच्या सुट्टीतला म्हणा किंवा इतरही शाळेच्या वेळेतला बराचसा वेळ एकत्र घालवला आहे। 1 मेला रिझल्ट लागला की उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसोबतच सुरुवात व्हायची ती आघोडच्या कामांना, पावसाळ्याच्या तयारीला। मंडळी, मी नेहमी म्हणते ना की कोकणात माणूस कधीच एकटा पडत नाही आणि याची शिकवण आम्हाला अगदी लहानपणापासूनच दिली जाते। जितक्या हक्काने आम्ही आमच्या घरी मदत करायचो, तितक्याच हौसेने आम्ही शिल्पा काकीच्या घरीसुद्धा तिला मदत करायला जायचो आणि गंमत म्हणून किंवा दिवसभराची मजुरी म्हणून 2 वेळचा चहा आणि त्यासोबत बटर खाऊन यायचो। पण आज जेव्हा मी हे काम एकटीने करते तर तेव्हा त्या तिघांची खूप आठवण येते, कारण माझ्या बालपणीचा मोस्ट ऑफ द टाईम मी त्यांच्यासोबतच घालवला आहे। थोडी थोडी 4-4, 5-5 अशी आणून एवढी लाकडं मी आणून टाकली आहेत। आता मम्मी ही लावेल तेव्हा आपल्याला बघायला मिळेल की माचावर लाकडं कशी टाकतात। बाजूला मुलं खेळतात त्यामुळे इग्नोर करा। राजू आणि सोन्या काय करतात बघूया। ए राजू, हाय
हाय राजू, हाय, 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 हाय. मारतो. चांगला घाम आला, एक नंबर व्यायाम झालाय. तुम्ही म्हणाल की लाकडं एवढ्या लवकर का भरतोय, तर परवाच आमच्याकडे पाऊस पडलाय आणि तो पाऊस या लाकडांवरच पडला, पण ती वाळली आहेत आता चांगली, तर भरून घेतो पुन्हा पाऊस पडण्याआधी. आणि कुणाला असंही वाटू शकतं की जे कधी गावात नाही येऊन राहिले त्यांना, की ह्या सगळ्या लाकडांसाठी ह्यांनी जंगलातली चांगली झाडं तोडली. तर तसं अजिबात नाही आहे. आम्ही आमच्या रानातली, जंगलातली कोणतीच चांगली किंवा जिवंत झाडं तोडलेली नाही आहेत. जी झाडं सुकली होती, मेली होती, तर त्याच झाडांची लाकडं रानातून आणली आहेत आणि आता तीच लाकडं फोडली आणि आता सपरात भरून ठेवणार आणि तीच लाकडं पावसाळ्यात वापरणार. आम्ही जिवंत झाडं तोडलेली नाही आहेत. मित्रांनो, काळजी करू नका. पर्यावरणाची काळजी आम्हालासुद्धा तुमच्या एवढीच आहे. दिवसभर यायचं आहे, मला वरती यायचं आहे करून. हे महाराज संध्याकाळी 7:30 वाजता उगवलेत. कोणासोबत आलास? तुला माहिती आहे का काय झालंय? माहिती आहे काय? पावसात भिजलास तो व्हिडिओ बघायचं, मोबाईलवर दिसायचं होतं ना तुला. त्या व्हिडिओचं काय झालं माहिती आहे? काय झालं? आता फटके पडणार आहेत तुला. काय? किती लोकांनी बघितलं नाही माहिती आहे का तुला? काय? किती लोकांनी बघितलं विचार. कोणी कोणी बघितलं विचार. सांगते तुला, विचार. कोणी बघितलं नाही? 5,000 लोकांनी बघितलं नाही. 5,000 म्हणजे किती असं माहितीये काय? किती? भरपूर असतात. भरपूर म्हणजे किती? भरपूर म्हणजे भरपूर. म्हणजे किती? 5वर 3 शून्य असतात म्हणजे 5,000. हा. ही क्लिप जवळजवळ 8 दिवसांनंतर रेकॉर्ड करते. हल्ली ना व्हिडिओ हे असेच रेकॉर्ड होत आहेत, तुकड्या तुकड्यांमध्ये. जसा वेळ मिळतोय तसं रेकॉर्डिंग करते. त्यामुळे तुम्हाला इथे आता कोणतीच लाकडं दिसणार नाही आहेत जी मी इथे आणून टाकली होती, कारण ती लाकडं ऑलरेडी ह्या माचावर मम्मीने रचून झाली आहेत. आता हे एवढंसं जागा आहे ज्याला आमच्याकडे पाकं म्हणतात. पाक नाही, पाकं म्हणतात. तर ते भरायचं बाकी आहे. तर बघू आता मम्मी ते पाकं कधी भरतीये, तर तेव्हा आपल्याला ते बघायला मिळेल की माचावर लाकडं कशी रचलेली असतात. घरच्या कर्त्या स्त्रीला काही एकच काम नसतं. एक ना एक अशी हजारो कामं तिच्यासमोर हात पसरवून उभी असतात आणि त्यामुळेच हाती घेतलेलं एखादं काम करायचं राहूनच जातं. तशीच ही लाकडं भरायची राहून गेली होती. आज मम्मी लाकडं टाकत होती आणि अनायसे मी सुद्धा घरी होते. त्यामुळे म्हटलं चला रेकॉर्ड करून टाकूया पटकन. आता तुमच्यापैकी काही जण असंही म्हणतील की विशाखा, तुमच्या घरी गॅस नाही आहे का? तर मंडळी, आहे, आमच्या घरी गॅस सिलेंडरसुद्धा आहे. पण आजही कोकणातल्या प्रत्येक घरात दिवसभराचा जास्तीत जास्त स्वयंपाक हा चुलीवरच होतो. भाकरी भाजणं किंवा अंघोळीचं पाणी तापवणं किंवा अगदी प्यायचं पाणी तापवण्यासाठी सुद्धा चुलीचाच वापर केला जातो. ही बघा, जे पाकं तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये दाखवलं होतं ना, ते मम्मीने बऱ्यापैकी भरून टाकलं होतं. पण आज आपण बघणार होतो की ती लाकडं नेमकी कशी भरतीये. इथे प्रत्येक लाकूड अगदी व्यवस्थित तिने रचलंय. 2 लाकडांच्या मध्ये जराही गॅप न ठेवता त्या छोट्याशा जागेचा सुद्धा पुरेपूर वापर ती करून घेतीये. ही इतकी लाकडं आम्हाला पावसाळ्यासाठी बास होतात. पाऊस जर जास्त वेळ पडत राहिला तर मग वरची खोपीतली लाकडं वापरायला घ्यावी लागतात, पण इतकी लाकडं पुरतात. मंडळी, आज भलेही आपण अद्ययावत यंत्रसामुग्रीने कितीही आधुनिक झालो असलो ना, तरी आपली संस्कृती, आपली परंपरा अशी वाऱ्यावर नाही सोडून देता येत ना. आणि कोकणातल्या याच संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे कोकणात प्रत्येक घरात पेटवली जाणारी चूल, जी पेटवणारी कदाचित माझ्या आईची ही शेवटची पिढीही असू शकते.